यवतमाळ बाधित शेतकरी शक्तीपीठ चांगला मोबदला मिळाला पाहिजे। ज्यावेळेस राजपत्र प्रकाशित होतं त्याच्या 31 मार्च अगोदरच्या 3 वर्षाची सरासरी गृहीत धरली जाते। आता मी वेळोवेळी सांगतोय की राजपत्र केव्हा झालेलं आहे ते कोणी सांगायला तयार नाही आहे। लक्षात आलं का? शक्तीपीठ परत सांगतोय, फार मोठी गदारोळाची शक्यता नाकारता येत नाही। पेपरला राजपत्र येणं हा एवढा साधा सोपा विषय नाही आहे, कारण तो मूल्यांकनाच्या बाबतीत आणि व्याजाच्या बाबतीत दरपत्रकासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे। ज्याचं राहिलेलं आहे त्यांच्या जर खरेद्या उच्चच्या असतील तर त्यांना इतरांपेक्षा फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही। लक्षात घ्या।